मित्रांनो मी त्याच्यात बसली. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, तुम्हाला तर माहितीच असेल की आपली आयडी युट्यूबची काही कारणाने डिलीट झाली आणि त्याचे काय विषय आहे तो मला माहित नाही मित्रांनो. पण आता सध्या तर तुम्हाला सांगायचं झालं तर मी आता ही नवीन युट्यूब जर्नी स्टार्ट केलेली आहे. पण माझं अशी टार्गेट आहे की आपण जे युट्यूब फॅमिली कंप्लीट केली ना ती आता 2026 संपायच्या आतमध्ये ती आपली कंप्लीट करून दाखवायची. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर मी तुम्हाला दाखवून देतो की आपला स्टुडिओचा सेटअप कसा आहे आणि काय आहे. आणि काही चुकलं तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुमच्या छोट्या भावाचं काही चुकत आहे का नाही. आता हे बघा मित्रांनो, हे आपला खरं तर गोठा आहे बरं का. हे पहा, तिथं गुरं आहेत पण, आणि आपला सेटअप असा आहे. हे पहा, इथं जागा केली आणि इथं हे पहा एवढीच जागा घेतलेली आहे. आणि मित्रांनो, आता मी तर तुम्हाला हा सेटअप तर दाखवला की कसा आहे. हे म्हणजे मी लाकडाचा वापर केलेला आहे आपला स्टुडिओ बनवायला. हे पहा तुम्ही, लाकडं ते आहेत सगळे. पण आता सध्या आता आपल्याला असं तर हे असं सगळं मोकळं सोडून तर जमणार नाही. त्यामुळं मी हे पहा ते साईडने लावण्यासाठी हे पहा ही साडी आहे ना, ही साडी आणलेली की मित्रांनो, त्या साड्या आहेत ना या साईडनी पॅक करून लावून घ्यायच्या. म्हणजे कसं साईडचं म्हणजे बाजूचं कोणालाच दिसणार नाही की मी आतमध्ये काय काम करतोय आणि कोणासोबत बोलतोय. मी तुमच्या सोबतच बोलणार आहे, पण बाकीच्यांना मेळ नाही लागला पाहिजे की मी काय करतोय आणि काय नाही. आणि वरतून आहे ना, वरून हे असं हे हिरवं कापड आहे ना, हे आपल्याला वरून टाकायचं आहे. आणि मित्रांनो, आता आपण वेळ न वाया घालवला होता. आता तर सूर्य तर मावळत आलेला आहे, म्हणजे माथ्याच्या पुढे गेलाय सूर्य. तुमच्या माथ्यावर असा इथून क्रॉसने तुमच्या माथ्यावर आहे. पण मित्रांनो, आता आपण वेळ न वाया घालता पटापट हे सगळं काम आवरून घेऊत. आता माझा जोडीदार तर कोणीच नाही, माझ्या सोबत कोण नाही हे करू लागायला. जर दोघं असतो तर फास्ट उरकलं असतं. पण आज सध्या तुम्ही तिकडं मी इकडं, मग मी काय करतो, लवकरात लवकर हे काम करायला सुरुवात करतो. चला तर भावांनो, आता फायनली अर्धा तासाच्या मेहनतीनंतर मी नाही का त्याच्या वर टाकाली जुगाड केले. आणि ते जुगाड असे की मी एकच मिनिट थांबा, मी तुम्हाला दाखवतो. ते म्हणजे हे पहा, हे हिरवं कापड. आणि मी ते मम्मीला विचारलं नाही, तसंच काढून आणले. आता मी मला तर असं वाटतंय की मी या कापडामुळे मार खाय, कारण की मी मम्मीला विचारलं नाही. तसंच गुराच्या गोठ्याला बांधलं होतं, मी तुम्हाला दाखवितो की कसं बांधलं होतं. आणि मी ते सगळं काढून टाकले ना, आता ते लय विचित्र वाटतंय, सगळं आरपार दिसतंय. मग आता डबल मला तिथं काही ना काही लावावं लागेल तवा बनू. पण मी त्या अगोदर हे वरती टाकून घेतो, जमतंय की नाही पाहूत आपण. हे तसं मोठ लांबच आहे हे का. काहीच नाही मित्रांनो, शेण आहे ते पहा, खराब कागद आहे हा. जशी आहे तशी आपली गरीबाचा स्टुडिओ होतोय मित्रांनो. सपोर्ट करत राहतो मी. तुम्ही जर का सपोर्ट केला तर आपण पुढल्या वर्षी याच्यावरची पत्रे टाकू. हे लाकडात नाही ठेवायचं, मग नवीन बनवू. हे पहा सगळं फाटलंय, पण आता काही ना काही करावंच लागणार आहे. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. मित्रांनो, ते बांधायला आपल्याला चिरगुटाचा उपयोग करणार आहे. मी काय दुसरं काय नाही लावीत बसणार, हे चिरगुटाने And everything is growing up tight. There's no room to breathe. And nobody is watching.
सगळं राडात झाला मित्रांनो, सगळं फाडावं लागले. तर मित्रांनो मी आता ताराचे तुकडे गोळा करून आणते तर आता त्याने बांधणार आहे, तसं फिट राहील म्हणून. तार Need a friend to shake me out again. Need a friend to shake me out again. I don't know if I can find my way out. तर फायनली मित्रांनो आता अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर आपलं ते बांधून झालेलं आहे. नंतर मी तुम्हाला दाखवतो की ते कशा प्रकारे बांधून झाले. तर हे बघा अशा प्रकारे झाले. तर मित्रांनो हे अशा प्रकारे बांधून झाले बरं का आपलं. हे पा आणि आतमध्ये किती गार सावली आहे. तर मित्रांनो आता काय राहिलं आपलं काम, आता साईडनी तिन्ही पण साईडनी मी पॅक करणार आहे. तर तुम्ही लांबून पण हा शूट पाहू शकता की कशा प्रकारे दिसतंय. हे बघा. तर मित्रांनो मी आता 5 मिनिटाचा ब्रेक घेतला होता आणि 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर मी आता परत साडी बांधायला सुरुवात करणार आहे. म्हणजे आधी बांधली नव्हती, हे बांधल्यानंतर थोडं पाणी पिलो आणि आपल्या गुरांना थोडं खायला टाकलं. आता ह्या कलर पहा, ती मला ही जास्त आवडली, म्हणजे हिचा कलर चांगला आहे, त्यामुळे ही त्या वरच्या साईडला लावणार आहे आणि ती खालच्या साईडला. चला कसं वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. And everything is gone uptight. There's no room to breathe. Fall into the ocean. तर फायनल मित्रांनो आता 2 ते 3 तास झालेले आहेत की मी ही लावित होतो आणि आता लावून झालेलं आहे सगळं. आणि इतकं भारी दिसतं आपला स्टुडिओ. म्हणजे आता मला तर भारी वाटतंय, कारण की मी बनवला, त्यामुळे तुम्हाला कसं वाटतोय ते तर नाही सांगू शकत मी. इथं उभा राहून पाहिलं तर एकदम भारी दिसतोय. हेच लाकडं उभा राहिले, वरून पण भारी आहे, साईडनी पण भारी आहे. चला तर मी आता तुम्हाला स्टुडिओचा इंट्रोडक्शन देतो, म्हणजे स्टुडिओ दाखवतो सगळा की कसा बनलाय आपला, तुमचा आणि माझा एकल्याचाच नाही, तुमचा पण आहे. हे पहा टुडुम टॅडॅव, हे पहा साईडने हे लावलंय. खाली मित्रांनो मी काहीच नाही लावलेलं, वरून पाहू शकता. हे पहा वरून कशा प्रकारे झालाय. साईडने पण तुम्हाला दाखवतो. I'm reaching out, I'm reaching in. The water is rising over me. The water is मित्रांनो हे पहा आता आतमध्ये आलोय. तुम्ही जर पाहिलं असेल सिनेमॅटिक टाईप ही कशा प्रकारे दिसते पहा. इथं मी आपली चौकट ठेवलेली आहे बाहेर जायला यायला, आणि खालीहून काहीच नाही लावलेलं. हे पहा मी इकडून तर ऑलरेडी आहेच. अरे नाही, खालीहून लावायची गरज सुद्धा नाही लागेल. इथे हा मग तेच नाही, इथे लाकूड बांधले असं, आणि तिकडून तर बांधायची गरज नाही. बघा मित्रांनो मम्मी पण आलेली, मम्मीला हे लय आवडले. तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे पहा it's coming. I'm reaching out, I'm reaching. तर मित्रांनो आता आपण हे बाज टाकू का याच्यात, बघू का बसतय का. 2 मिनिट थांबा, मी बाज टाकून बसतो, बघतो मित्रांनो. The water is rising over me.
तर मित्रांनो आता आपली बास पण परफेक्ट बसलेली आहे आणि हे बघा आता बास टाकलं तर अजून चांगलं दिसतंय. हे बघा किती भारी दिसतंय बाज आतमध्ये असल्यावर. पण हे पट्टे थोडे खराब झाले तर आज मी नीट केले ते. बघा खाली पण जात नाही. हे बघा वजू पण दाखवतो मी तुम्हाला. हो यार मम्मी इथं गार हवा लागती. नीटच्या कापडांनी भारी यार. आणि याच्यावर पावसाळ्याचं काय करू, एक कागद गार टाकू प्लास्टिकचा, ऐक नाही म्हणजे गवत काढी राहत जाईल. इकडून हवा येते, इकडून हवा येते. छान झालंय आता. चालायचं घरी. कोणतं हे बघा मित्रांनो मी त्याच्यात बसली. हे बघा. छान रूम केली छान. जाऊ द्या. चला तर मित्रांनो आता पावसाचं वातावरण झालंय हे बघू शकता. ढग किती काळे झालेत इथं. आपण लवकरात लवकर याच्यावरती हे कागद टाकून घेऊ. त्याने आधीच केलं असतं तरी जमलं नसतं उन्हाळ्यात. कवा लवकर ते वय जाऊ दे मागच झालं असतं पण ते 10-15 दिवस मोबाईलचे त्याच्यात गेले. अकाउंट डिलीट झाल्यामुळं. जाऊ तर मित्रांनो तुम्हाला आपला न्यू स्टुडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो.